सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक यांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक पंकज दरिगौडा. आज आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स म्हणजे स्पर्धा परीक्षा याची तयारी कशी करावी यावरती थोडंसं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. बेसिकली स्पर्धा परीक्षा या दोन प्रकारच्या असतात. एक असते ती ऍडमिशन मिळवण्यासाठीची स्पर्धा परीक्षा, ज्यामध्ये IIT JEE नीट NDA नाटा अशा तऱ्हेच्या परीक्षा असतात. आणि दुसरी परीक्षा असते ती जॉब मिळवण्यासाठीची परीक्षा, ज्यामध्ये पोलीस भरती, आर्मी भरती, त्यानंतर क्लास 3च्या पोस्ट असतील त्याच्या परीक्षा असतात. क्लास 2 मध्ये आपण कंबाईंड एक्झाम PSI किंवा STI अशा परीक्षा असतात. त्यानंतर MPSC, UPSC, त्यासोबत बँकच्या एक्झाम्स असतात. आता या स्पर्धा परीक्षांसाठी गणित आणि बुद्धिमापन हे दोन अगदी काढून न टाकता येण्यासारखे पार्ट्स आहेत. कारण यामध्ये काय आहे की तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्कूल लेवल पासून जरी बघत आलात तर त्यामध्ये गणित आणि बुद्धिमापन हे दोन विषय आहेतच आहेत. आणि त्याची तयारी आपल्याला लहानपणापासून करावी लागतेच. आणि आपण जेव्हा ग्रॅज्युएशन नंतर किंवा अगदी 10वी-12वी नंतर एक्झाम्स देतो तेव्हा त्यांना पूर्णपणे ब्रशअप करावं लागतं. आपण जे स्कूल लेवलला शिकलेलो आहोत तेच टॉपिक्स आपल्याला त्या एक्झामसाठी येणार आहेत, पण आपली मॅच्युरिटी लेवल आणि आपण ज्या पद्धतीनं ते प्रश्न टॅकल करणार आहे त्याची डिफिकल्टी लेवल हे दोन्हीही मॅच करून आपल्याला ते प्रश्न सोडवावे. बेसिकली आपण विचार केला तर ऑल इंडिया लेवलला ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये गणित आणि बुद्धिमापन आहेच आहे. आता यामध्ये पहिल्यांदा आपण गणिताबद्दल बोलूया. गणिताची जी सुरुवात होते ती संख्यांपासून होते. म्हणजे संख्यांचे प्रकार काय काय आहेत, म्हणजे यामध्ये आपण नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, समविषम संख्या, पूर्णांक संख्या वगैरे वगैरे हे सगळं शिकतो. तर बेसिक आपली सुरुवात ही संख्यांपासून झाली पाहिजे. या संख्यांमध्ये आपल्याला पहिल्यांदा त्याचे जे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे गणितीय क्रिया आहेत त्या आपल्याला करता आल्या पाहिजे, ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. तिथून पुढे आपण थोडंसं जातो तेव्हा तिथं येतं घातांक. मग घातांकाचे पण सुद्धा आपल्याला गणित सोडवता आली पाहिजेत. बेसिकली बऱ्याच मुलांच्या डोक्यात असा प्रश्न येतो की मी एखाद्या एक्झाम थ्रू कुठेतरी ऍडमिशन घेणार आहे किंवा जॉबला जाणार आहे, तिथं मला खरंच गणित आणि बुद्धिमापन याची गरज आहे का? कारण बरेच लोक म्हणतात की माझा बिझनेस आहे, मला पुढे जाऊन जॉब नाही करायचा आहे, तर मला खरंच गणित लागणार आहे का? किंवा मला जॉब करायचा आहे, मला कुठेतरी एखादा सिव्हिल सर्वंट व्हायचा आहे, एखादा ऑफिसर व्हायचा आहे, तिथं मला मॅथ्स लागणार आहे का? तिथं मला गणित बुद्धिमापन लागणार आहे का? असा एक नेहमीचा प्रश्न आम्हाला ऐकायला मिळतो. आता आपण एक बेसिक काही गोष्टी बघूया. आता गणित बुद्धिमापनामध्ये काही टॉपिक्स आहेत, जसं की नफा तोटा म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस. एखाद्या माणसाला जर बिझनेस करायचा असेल तर त्याला तो पर्सेंटेजमध्ये ते होणारा प्रॉफिट किंवा त्याचा होणारा लॉस कमी करण्यासाठी किती पर्सेंटेज पर्यंत त्याला तो प्रोडक्ट विकावा, खरेदी किंमत किती असावी, विक्री किंमत किती ठेवावी, या गोष्टी लागणार आहेत. हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात. आपण बऱ्यापैकी बँकेचं एखाद्या वेळी कर्ज काढतो किंवा आपण बँकेमध्ये आपले पैसे ठेवतो आणि त्याचे आपल्याला काहीतरी परतावा म्हणून व्याज मिळतं. हे व्याज कसं कॅल्क्युलेट केलं जातं? म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना विचारतो की एखाद्या बँकेत मिळणारं व्याज हे सरळ व्याज असतं की चक्रवाढ व्याज असतं? तर ह्याचं उत्तर विद्यार्थ्यांना देता येत नाही. त्याचं कारण असं की आपण फक्त फॉर्म्युले पाठ करतो, पण त्याचा ऍक्च्युअली आपल्या जीवनात कसा उपयोग होतो हे आपल्याला यातून शिकावं मिळतं. त्यानंतर समजा टाइम स्पीड डिस्टन्स सारखे टॉपिक आहेत, टाइम वर्क सारखे टॉपिक आहेत. तर टाइम वर्क सारखा टॉपिक घेतला आपण की ज्यामध्ये एखादी बिल्डिंग बांधायची आहे, एखादं बांधकाम करायचं आहे, तर त्यासाठी 20 मजूर लागतात आणि ते बांधकाम आपल्याला 15 दिवसात करायचं आहे. पण असं झालं की आपल्याला ते बांधकाम 15 दिवसाऐवजी जर 30 दिवसात करायचं असेल तर आपल्याला मजुरांची संख्या किती करावी लागेल, किंवा अगदी एखादा बांधकामाचा टाइम कमी केला तर मजुरांची संख्या वाढवावी का, हे कॅल्क्युलेशन आपण परत एकदा त्यामध्ये करतो. आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांसाठी गणिताचा विचार करतो त्यामध्ये पोलीस भरती असू दे, आर्मी भरती असू दे किंवा वेगवेगळ्या हायर लेवलच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन असू दे, जसं की MPSC, UPSC असेल किंवा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरची एक्झामिनेशन असेल, PSI ची एक्झामिनेशन असेल, तर यामध्ये मॅथमॅटिक्सचा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी कॉमन आहे. फक्त डिफिकल्टी लेवल थोडीशी बदलत जाते. म्हणजे पहिल्यांदा येणारा टॉपिक कुठला तर संख्यांवरचे आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन जमले पाहिजेत, आपल्याला घातांक जमले पाहिजे. त्यानंतर कुठले टॉपिक्स येतात तर ॲव्हरेज म्हणजे सरासरीमध्ये एकच फॉर्म्युला आहे की ॲव्हरेज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन्स अपॉन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. पण तुम्हाला तो प्रॉब्लेम कळल्याशिवाय हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येत नाही, हा फ्लेक्झिबली वापरता आला पाहिजे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. आपण आपल्या मार्कांची सुद्धा शेकडेवारी किंवा टक्केवारी सांगत असतो. म्हणजे आपण मला एवढ्यापैकी एवढे मार्क्स पडले असं कधी सांगत नाही, तर मला 75% पडलेले आहेत, मला 92% पडलेले आहेत, अशा पद्धतीने आपण सांगत असतो. तर हे कॅल्क्युलेशन जे होतं ते शेकडेवारीत होतं. याच्यावर डिपेंडंट दोन टॉपिक्स आहेत, एक प्रॉफिट अँड लॉस आणि दुसरा सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट. प्रॉफिट अँड लॉस मध्ये काय असतं तर पर्सेंटेज प्रॉफिट आणि पर्सेंटेज लॉस या दोन कन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत. आणि जेव्हा आपण सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट बघतो त्यामध्ये आपल्याला सिंपल इंटरेस्ट एक फॉर्म्युला आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट एक फॉर्म्युला आहे. हे फक्त फॉर्म्युला माहिती असून उपयोग नाही, तर त्याची बेसिक थिअरी आपल्याला माहिती पाहिजे. बँकेमध्ये कुठल्या पद्धतीचं व्याज दिलं जातं हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्या गोष्टी कळत म्हणून हे टॉपिक तिथे टाकलेले आहेत. त्यासोबत आपल्याकडे आहे टाइम वर्क, पाईप सिस्टम म्हणजेच काळकाम वेग आणि नळ आणि टाकीचे प्रॉब्लेम्स.
त्यानंतर टाइम स्पीड डिस्टन्स म्हणजेच अंतर, वेग आणि वेळ, त्याच्यावर आधारित असतात प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन आणि प्रॉब्लेम्स ऑन बोट. तर याच्यावरही आपल्याला प्रश्न पडतात आणि ह्या तिन्ही टॉपिक्सचा एकत्रित अभ्यास करावा लागतो, कारण ह्यातले जे कन्सेप्ट आहेत त्या इंटरडिपेंडंट आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे रेशो, ज्याला आपण गुणोत्तर म्हणतो, गुणोत्तर आणि प्रमाण. त्याच्यावर आधारित परत दोन टॉपिक्स आपल्याला करावे लागतात. एक आहे प्रॉब्लेम्स ऑन एजेस म्हणजे वयावरचे क्वेश्चन्स, आणि दुसरा आहे पार्टनरशिप. ह्या दोन्हीवरती पण आपल्याला बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सना प्रश्न विचारले जातात. यासोबत आपण जर बुद्धिमापन चाचणीचा सिलेबस बघितला तर या सिलेबसमध्ये आपल्याला असणार आहे ते अक्षर श्रेणी असणार आहे, अंक श्रेणी असणार आहे. म्हणजे तुम्हाला काही अंक कॉमा देऊन दिलेले असतील आणि पुढील अंक काही अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर गटात न बसणारी संख्या किंवा गटात न बसणारा अक्षर हे शोधायला सांगितलं जातं. त्यानंतर एनॉलॉजी नावाचा एक टॉपिक असतो, म्हणजे परस्पर संबंध असतात की समजा याला हे तर याला काय अशा पद्धतीनं, म्हणजे 5 साठी 25 तर 6 साठी काय, 5चा वर्ग 25 आहे, 6चा वर्ग 36 आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जातात. त्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट. या सिटिंग अरेंजमेंटमध्ये व्यक्ती असतील, पुस्तकं असतील, काही वस्तू असतील तर ते या क्रमाने ठेवले आहेत, त्याच्या पुढे तो आहे, त्याच्या पाठीमागं हा आहे, अशा पद्धतीने काही रांगेतील क्रम आपल्याला दिले जातात आणि याचे प्रश्न आपल्याला सोडवायला लागतात. याला आपण कोडी किंवा पझल्स असंही म्हणतो, की ज्यामध्ये प्रश्नाला काही बेसिक थिअरी नाही किंवा बेसिक बॅकग्राऊंड नाही की हा याच टॉपिक मधून आलेला आहे. तर इथं कुठलाही प्रश्न तुमच्या समोर ठेवला जातो आणि ती अरेंजमेंट आपल्याला तिथं तयार करायची असते. यासोबत आपल्याला व्हेन डायग्राम्स असतात. व्हेन डायग्राम मध्ये वेगवेगळ्या आकृत्या असतात, त्याच्यात नंबर दिलेले असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला समजा 2 गोष्टी करणारे लोक, 3 गोष्टी करणारे लोक किंवा फक्त एक गोष्ट करणारे लोक अशा पद्धतीने काही प्रश्न विचारले जातात. तर हे सगळं हा जो सगळा सिलेबस आहे आणि अजून बरेच टॉपिक्स असे आहेत जे आपल्याला शिकावे लागतात. तर हा जो सिलेबस आहे असा आहे की आपल्याला हा प्रिपेअर करावा लागेल. ह्यातला जो मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे तो आपला स्कूल लेवल पासून चालत आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला गणिती क्रिया शिकायच्या आहेत आणि इथं जे शिकलेलं आहे ते आपल्याला इथे इम्प्लिमेंट करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही 10वी 12वी नंतर एक्झामिनेशन देताय किंवा ग्रॅज्युएशन नंतर एक्झामिनेशन देताय तेव्हा तुमची मॅच्युरिटी लेवल, तुमचं एज जेवढं आहे त्याप्रमाणे त्या डिफिकल्टी लेवल प्रमाणे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. कारण स्पर्धा परीक्षा बेसिकली का घेतल्या जातात, लाखो लोक या स्पर्धा परीक्षेसाठी बसतात, पण काही शेकडामध्ये किंवा हजारामध्ये जागा असतात आणि या एवढ्या जागांसाठी मोठी कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे ज्यांनी फुल अभ्यास केलेला आहे आणि जो कमी वेळेमध्ये तो पेपर चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो, निगेटिव्ह मार्किंग टॅकल करू शकतो, एमसीक्यू कसं हँडल करायचं ज्याला माहिती आहे, अशा विद्यार्थ्याचं सिलेक्शन होतं आणि तो पुढे इंटरव्ह्यूसाठी जातो आणि तिथून परत काही त्याला बेसिक स्किल्स इंटरव्ह्यूसाठी सुद्धा लागतात, पण काही सरळ सेवा भरतीमध्ये आपलं डायरेक्ट सिलेक्शन पण होऊ शकतं. सो बेसिकली ही तयारी करणं आपल्याला खूप क्रमप्राप्त आहे. आता या स्पर्धा परीक्षांची जेव्हा आपण तयारी करायला सुरुवात करतो तेव्हा पहिल्यांदा आपण काय काय केलं पाहिजे, तर पहिल्यांदा त्या एक्झामिनेशनचा सिलेबस बघितला पाहिजे, कुठले कुठले विषय आहेत आणि त्याच्यात कुठले कुठले टॉपिक्स आहेत. आणि दुसरं मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण जर थोड्याशा बघितल्या पाहिजे की ज्यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, कुठले कुठले प्रश्न आहेत, कशावर प्रश्न जास्ती आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्यानंतर मग आपण एक आपला आराखडा तयार केला पाहिजे, रोजचं टाइम टेबल तयार केलं पाहिजे की मी कुठला टॉपिक कधी करणार आहे, त्याला किती वेळ देणार आहे, त्याच्यावर किती क्वेश्चन सोडवणार आहे. बेसिकली काय होतं की आपण तो टॉपिक शिकणं ही एक गोष्ट आहेच, पण त्या पुढची स्टेप जी आहे ती अशी आहे की त्याची प्रॅक्टिस करणं. कारण काय होतं, एखादा प्रश्न आपण सोडवला, तो सोडवताना आपल्याला 2-3 मिनिटं लागू शकतात, पण आपल्याला तेवढा वेळ नाही आहे. आपल्याला 1 मिनिटाच्या आत जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला त्याच टाईपचे 10 प्रश्न सोडवावे लागतील. म्हणजे पहिला प्रश्न सोडवताना आपल्याला वेळ लागलेला आहे कारण आपल्याला ती कन्सेप्ट आधी माहिती नव्हती, ती आपण माहिती करून घेतली, मग त्यामध्ये कॅल्क्युलेशन काय काय करायचं बघितलं. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे, फक्त आता ते किती कमी वेळात करता येईल. मग आपण समजा सिमिलर क्वेश्चन्स 10 सोडवले, 20 सोडवले, तर आपलं काय होणार की जो 3 मिनिटाचा वेळ लागलाय तो कुठेतरी 2 मिनिटावर, 1.5 मिनिटावर, 1 मिनिटावर येईल आणि मग काही अजून प्रॅक्टिस नाही, आपण तो वेळ 1 मिनिटापेक्षा कमी करू शकतो. कारण काय म्हटलं जातं की तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस म्हणजे काय असतं, तर हेच असतं की एकसारखेच किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सारखे सारखे सोडवा, त्या प्रश्नांना फेस करा, त्या प्रश्नांमध्ये तुम्ही अडकला तरी चालेल, तुम्ही त्यातून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स तुम्ही फेस कराल तेवढं तुम्ही एक्झाममध्ये गेल्यानंतर कम्फर्टेबल व्हाल, फॅमिलियर व्हाल की बाबा मला ह्या टाईपचे प्रश्न सोडवता येतात. तर ह्यासाठी ही तयारी आपण करायची आहे. त्यासाठी पुढील एपिसोड पासून आपण गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे काही चॅप्टर्स चालू करणार आहोत. आपली एक सिरीज येते, जी सिरीज तुम्ही अटेंड करावी अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.